मागे काही दिवसापूर्वी सरन्यायाधीश गवई यांनी खूप मोठं वाक्य दिलं. ते असं होतं की क्रिमी लेअर हा जो प्रकार आहे तो एस सी एस टीला समाजाला ऍप्लिकेबल केला पाहिजे की नाही केला पाहिजे. आणि त्यांनी असं सांगितलं की तो नक्कीच केला पाहिजे. ते बोलले की आंबेडकरांना जे संविधान पाहिजे होतं ते याच्यावरती बेसिसवर होतं, या गोष्टीवर होतं: समता, स्वातंत्र्य, बंधुता, फ्रॅटर्निटी, लिबर्टी आणि इक्वॅलिटी, या तीन गोष्टीवरती होतं. आणि तसं ते होत नाहीये. तर त्यांचं म्हणणे, आय ए एस अधिकाऱ्याचा जर मुलगा असेल तर तो कसा वंचित असू शकतो, असं त्यांचं मत होतं. तर हा समाजशास्त्रासाठी खूप मोठा विषय होऊ शकतो, किंवा समाजशास्त्रासाठी याच्यावरती प्रश्न येण्याचे चान्सेस खूप आहेत, मागच्या वर्षी म्हणा या वर्षीही म्हणा. कारण की आपल्याकडे आपल्या सिलेबसमध्येच हा एक चॅप्टर आहे, सोशल स्ट्रॅटिफिकेशन असा म्हणून एक चॅप्टर आपल्या पेपर 1 मध्ये आहे. आणि पेपर 2 मध्ये सुद्धा कास्ट सिस्टीम, जाती व्यवस्था, असा एक खूप मोठा आपल्याकडे ऑप्शन, एक धडाच आहे. प्लस पेपर 2 मध्ये डेमोक्रेसी म्हणून, लोकशाही म्हणून असं एक चॅप्टर आहे, जिथं हे याच्याविषयी बोललं गेलेलं आहे. म्हणजे कायदा हे एक सोशल चेंजचं माध्यम असू शकतं का, सामाजिक बदलाचं एक साधन असू शकतं का, तिथंही त्याचं आहे. त्यामुळे मोठा मुद्दा आहे, याच्यावरती प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळे याच्याविषयी आपण कसं उत्तर लिहू शकतो, किंवा उत्तरामध्ये कोणते पॉईंट टाकू शकतो, म्हणून आजचं हे घेण्याचा प्लॅन मी केलाय विषय. तर पहिली गोष्ट, याच्यात किती तथ्यता आहे, याच्यामध्ये किती सोशोलॉजिकल पॉईंट्स आहेत, ते आपण बघणार आहे. त्याच्या अगोदर हे त्यांनी स्वतःच बोललेलं एक मी दाखवतोय. हे मागच्या वर्षीचं, हे जे आर्टिकल आहे मागच्या वर्षीचं आहे, ज्याच्यामध्ये ते त्यावेळी सरन्यायाधीश नव्हते. त्यावेळी चंद्रचूड साहेब जे होते ते सरन्यायाधीश होते. त्यांनी सांगितलं की एक्सक्लूड करा क्रीमी लेअरला फ्रॉम एस सी एस टी. काय बेसिकली क्रीमी लेअर हा जो क्रायटेरिया आहे तो एस सी एस टीला लावा. सध्या तो फक्त ओबीसीलाच लागलेला आहे, पण तो तिकडे लावा असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर त्याच्या विरुद्धही एक जजमेंट दिलं गेलं, जे यांनी दिलेलं आहे पंकज मित्तल साहेबांनी, की गरज नाही. आणि हे खूप सुंदर वाक्य इथे एक लिहिलेलं आहे, तुम्ही ते वाचा. सुंदर वाक्य आहे की रिझर्वेशन शुड बी मिंट फॉर ओनली फर्स्ट जनरेशन अमंग द, फक्त फर्स्ट जनरेशनलाच, जो कोणी पहिला व्यक्ती आहे त्यालाच ते देण्यात यावं, अशा विषयाचं ते वाक्य आहे. हे वाक्य जरी तुम्ही लक्षात ठेवलं आणि पंकज मित्तल यांचं नाव जरी आपण लिहिलं उत्तरामध्ये आपल्या, की न्यायाधीश पंकज मित्तल यांच्या मते रिझर्वेशन किंवा आरक्षण हे फक्त एकाच पिढीकरता असावं, तर एक्झामिनर जो आहे तो तुम्हाला खूप मार्क देऊ शकतो फक्त या एका गोष्टीसाठी. कारण की तुम्हाला माहिती आहे, गवई साहेबांचं नाव जरी लिहिलं, न्यायाधीश गवई, गवई सर असं लावलं तरी इकडे चालेल, कारण ते सरन्यायाधीश असताना हे वाक्य बोलले. याच्यातले महत्वाचे सामाजिक विषय कोणते, किंवा कोणते कोणत्या गोष्टी आपण बोलू शकतो, मी इथे एकदा क्रीमी लेयर असा शब्द लिहून ठेवतो. इन एस सी एस टी, पहिला जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो असा आहे की स्वतः गवई साहेबांनी यूज केलेला शब्द आहे तोच मी वापरतो, क्लास विदिन कास्ट, जातीत वर्गभेद, असा त्याचा अर्थ होतो. आणि याच्याविषयी ही जी कन्सेप्ट आहे, क्लास विदिन कास्ट किंवा जातीत वर्गभेद, ह्या कन्सेप्ट विषयी आपले एक फेमस थिंकर आहे पेपर 2 मधले, जे स्वतः याच्याविषयी ऑलरेडी बोलून गेलेले आहेत. त्याचं नाव आहे अँद्रे बेटे. याला अँद्रे बेटे असं म्हणतात इंग्लिश, मराठीमध्ये, किंवा त्याचा उच्चार तसा करतात. त्यांचं असं म्हणणं होतं की सध्या जाती व्यवस्थेकडून, स्वतः अँद्रे बेटे यांनी तमिळनाडूमध्ये स्टडी केलं आपल्या कास्ट, क्लास आणि पॉवर ह्या 3 गोष्टींचं. तर त्यांना असं आढळलं होतं त्या गावामध्ये, ज्या गावाचा त्यांनी अभ्यास केला होता, श्रीपुरम, तिथे त्यांना असं जाणवलं होतं की जसं जसं समाज पुढे जातोय तसं तसं जातीकडून माणूस वर्गाकडे शिफ्ट होतोय, आणि शक्यतो जातीमध्ये वर्गभेद तयार होतोय.
म्हणजे काय, क्लास विदिन कास्ट. हीच सेम संकल्पना, सेम म्हणजे सेम संकल्पना जी आहे ती दुसऱ्या एका थिंकरनी मांडलेली आहे. हेच याच्याशीच रिलेटेड. त्याचं नाव आहे M. N. श्रीनिवास. यांनी दोन कन्सेप्ट आपल्या सोशॉलॉजीसाठी दिले होते. खूप मेजर थिंकर आहे. डॉमिनंट कास्ट आणि संस्क्रिटायझेशन. यांनी सुद्धा असं सांगितलेलं आहे. मी इंग्लिश मधलं वाक्य सांगतो. जे आंद्रे बेत्तेनी वाक्य सांगितलं ते हेच आहे, क्लास विदिन कास्ट. श्रीनिवासनी जे वाक्य सांगितलं ते आहे डिफरन्शिएशन विदिन कास्ट. हे एक्झॅक्ट वाक्य ह्या लोकांनी यूज केलेलं आहे. सो हा झाला तुमचा पहिला मुद्दा. याला मी मराठीत काय म्हणतात ते सांगतो. पण त्याच्यापेक्षा याचं महत्व काय आहे क्लास विदिन कास्ट किंवा जातीत वर्गभेद याचं, तर खूप वेळा जे सेकंड जनरेशन, दुसऱ्या पिढीतले ब्युरोक्रॅट्स असतात, प्रोफेशनल्स असतात, डॉक्टर्स असतात, ते पहिल्या पिढीतल्या पारधी समाज असेल, कायकडी समाज असेल, चमार समाज असेल, काटकरी असेल, यांच्यापेक्षा फार फरक असतो त्यांच्यामध्ये. फार फरक असतो. इव्हन तुम्ही महाराष्ट्रामध्येच बघितलं तर महार समाजातले जे वरच्या स्तरातले लोक आहेत, म्हणजे ज्यांचे आई वडील कधीतरी अधिकारी होते किंवा जे बिझनेसमन होते, आणि महार समाजामधले जे अं, अं, कमी श्रीमंत किंवा जे क्रिमी लेअर नव्हते, नॉन क्रिमी, त्यांना त्याचा फायदा होत नाही. तुम्ही खूप वेळा बघितलं असेल की आई वडीलही IAS आहेत किंवा आई वडील कुठेतरी अधिकारी आहेत, तो मुलगा परत सिलेक्ट होतो, त्याचा मुलगा परत सिलेक्ट होतो. याचं सगळ्यात बेस्ट उदाहरण जर तुम्हाला माहित असेल तर टीना डाबी ह्या आहेत. ह्या स्वतः यांचे वडील जे आहेत ते IAS किंवा अशा कोणत्या तरी सर्व्हिसमध्ये होते. आई सुद्धा कुठेतरी सर्व्हिसमध्ये होते. यांचे वडील म्हणजे आजोबा सुद्धा सर्व्हिसमध्ये होते. टीना डाबीची जी सिस्टर बहीण आहे लहान, ती सुद्धा आता IAS झालेली आहे. तर टीना डाबी डिझर्व करते का रिझर्वेशन SC कम्युनिटीमधून? तर हा एक मुद्दा आहे. तो हा पहिला मुद्दा आपला आहे, जो आपण लिहू शकतो की क्रिमिलेअर असलं पाहिजे का नाही, त्याचं हे पुरावा आहे. जर मराठीमधून याला तुम्ही बोलायचा प्रयत्न केला तर ते असं होतं की दलित आणि आदिवासी समाजात झालेल्या आर्थिक शैक्षणिक उन्नतीमुळे जातीय वर्गभेद निर्माण झालेला आहे. जातीत वर्गभेद, क्लास विदिन कास्ट. हा एक मुद्दा आपण लिहू शकतो. दुसरा मुद्दा आहे, आपलेच फेमस थिंकर आहे वेबर, ज्याचा आपण मागे एकदा दोनदा वाचला, ज्यांनी इंटरप्रिटेटिव्ह सोशॉलॉजीची अंडरस्टँडिंग केली. त्यांनी सोशल क्लोजर या संकल्पनेची माहिती दिली. त्याच्यामध्ये ते असे म्हणतात की ज्या SC ST समाजातल्या इलाइट फॅमिलीज आहेत त्यांनी मोनोपॉली तयार केली आहे रिझर्वेशनवरती. म्हणजे काय, तर उच्चवर्गीय अनुसूचित जाती किंवा जमाती यांची जी कुटुंबे आहेत ही उच्चवर्गीय, त्यांनी आरक्षणातील संधीचा फायदा स्वतःपुरता करून घेतलेला आहे. तो त्याला जर मराठीमध्ये सांगायचं झालं तर आपल्या रिझर्वेशनचं काय झालंय, व्हर्टिकल रिझर्वेशन फक्त स्प्रेड होत आहे. हॉरिझॉन्टल जे आहे ते होत नाहीये. हे होतंय म्हणजे आजोबा अधिकारी होते, त्यांनी फायदा घेतला, मग मुलाकडे आला किंवा मुलीकडे आला, मग परत त्याच्या नातवाकडे आला, मग परत पुढच्या पिढीला येतो. दुसरी फॅमिलीच तयार होत नाही. असं होतंय. असं होत नाही. त्याला सोशल क्लोजर असे कन्सेप्ट म्हणतात किंवा व्हर्टिकल रिझर्वेशन असा प्रकार म्हणतात की व्हर्टिकल रिझर्वेशन होते, हॉरिझॉन्टल होत नाही. बरोबर. त्यामुळे हा एक शब्द जिथे तुम्हाला टाकता येईल तिथे हा तुम्ही टाकला पाहिजे. याला सोशल क्लोजर असंच म्हणतात. मराठीतलं नाव मला आठवलं तर मी तुम्हाला सांगेल. हे रिझर्वेशनशीच रिलेटेड, क्रिमिलेअरशीच रिलेटेड कन्सेप्ट आहे, आरक्षणाशी रिलेटेडच. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे, ह्या थिंकरचं नाव पहिल्यांदा इंग्लिशमध्ये लिहितो बोर्द्यू आणि बर्दियू असं ते मराठीत लिहिलेलं आहे. तर बर्दियूचे 4 फोल्ड कॅपिटल असं त्याची थिअरी आहे, ज्याला म्हणतात कल्चरल कॅपिटल, सोशल कॅपिटल, इकॉनॉमिक कॅपिटल आणि सिम्बॉलिक कॅपिटल. याला हे जर तुम्ही म्हटलं तर सामाजिक भांडवल, कल्चरल म्हटलं तर सांस्कृतिक भांडवल, हे झालं आर्थिक भांडवल, आणि सिम्बॉलिक भांडवल. सिम्बॉलिक म्हणजे जे तुम्ही जी भाषा बोलता, आपण म्हणतो ना ह्या व्यक्तीचं माझं जमत नाही कारण ते वेगळ्या भागातले आहेत. आपल्याकडे खूप वेळा असं बोललं जातं की विदर्भातले लोक आहेत, हे मराठवाड्यातले लोक आहेत, हे कोकणातले लोक आहेत. तर याच्यामध्ये कुठेही आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक खूप फरक आहे असं नाही. आपण सगळे मराठी आहोत.
पण सिम्बॉलिकली मी त्या क्लासमध्ये बिलॉंग करतो, मी एमपीएससी करणार आहे, मी युपीएससी करणार आहे, सिम्बॉलिझम ज्याला म्हणतात ना, तशा प्रकारचं ते हे चौथं कॅपिटल, चौथं आपलं भांडवल असतं. बोर्ड्यूचं असं म्हणणं आहे का हे जे तीन भांडवल आहेत वरचे, सांस्कृतिक, आर्थिक आणि सामाजिक, याचा लाभ दलित आणि आदिवासीमधल्या उच्च वर्गालाच मिळतो. वंचितांकडे भांडवलाचा अभाव आहे, त्यांच्याकडे हे पण नाहीये, हे पण नाही, हे पण नाही. त्यामुळे ज्यावेळी आरक्षण दिलं जातं, याचा फायदा घेऊन तुम्ही त्याच ग्रुपला खूप खूप वेळा फायदा देता. बरोबर, म्हणजे बोर्दोची फोर फोल्ड कॅपिटल असं त्या कन्सेप्टचं नाव आहे. चार अंगी भांडवल असं त्याला तुम्ही म्हणू शकता. आणि हे आपल्याला समाजामध्ये खूप वेळा दिसतं, असं नाही की दिस इज समथिंग. आता चौथा मुद्दा, हाही खूप महत्वाचा मुद्दा आहे. याला आपण फंक्शनलिस्ट व्ह्यू असं म्हणूया. याच्याही थिंकरचं नाव मी तुम्हाला सांगतो, समजून सांगतो इश्यू काय आहे. डेव्हिस अँड मूर असं या थिंकरचं नाव आहे. डेव्हिस आणि मूर हे नाव आपल्या सोशॉलॉजीच्या चॅप्टर 1, सोशॉलॉजीचा जो पेपर 1 आहे त्याच्यामध्ये 6वा-7वा आपला चॅप्टर आहे सोशल स्ट्रॅटिफिकेशन म्हणून. त्याच्यामध्ये त्यांनी फंक्शनलिस्ट म्हणजे समाजामध्ये वर्ग पद्धती का पाहिजे, सोशल स्ट्रॅटिफिकेशन का पाहिजे, कारण त्याचा समाजाला फायदा होतो म्हणून त्याची गरज आहे, असं यांचं म्हणणं होतं. बरोबर. तर आता हे काय म्हणतायत की आरक्षणाचा उद्देश बहुतेक, जो आरक्षणाचा उद्देश आहे, उद्देश म्हणजे काय, फंक्शन बरं का, उद्देश, फंक्शनलिस्टला उद्देश असं म्हणतात. फायदा जो होतो, आरक्षणाचा उद्देश हा वंचितांना वर आणणे हा आहे आणि तो कायमच तो आहे. परंतु प्रगत गटांनी वारंवार लाभ घेतल्यामुळे त्याची इफिशियन्सी कमी झाली आहे. कारण डेव्हिस आणि मूरच्या मते रिझर्वेशन किंवा आरक्षण याचा सुद्धा समाजाला फायदाच होतो, तोटा होत नाही. पण त्याचा तोटा आता का होत आहे, तर त्याच समाजाने फायदा घेतल्यामुळे फंक्शनल इफिशियन्सी ओव्हरऑल समाजाची कमी होतीये. त्याला मराठीत तो म्हणतो कार्यात्मक कार्यक्षमता. तुम्ही याला नुसतं क्षमता म्हटलं तरी चालेल. ही कमी होती कारण त्याच लोकांना फायदा मिळतोय. जिथे आपण हा शब्द वापरला होता, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन होत नाहीये, फक्त व्हर्टिकल होतंय. बरोबर. तर हा एक मुद्दा झाला. आता आहे 5वा मुद्दा. हा खूप फेमस पर्स्पेक्टिव्ह आहे, कॉन्फ्लिक्ट पर्स्पेक्टिव्ह, किंवा तुम्ही त्याला मार्क्सिस्ट पर्स्पेक्टिव्ह असं म्हणू शकता. मार्क्सवादी जे लोक असतात त्यांचा हा विचारधारा आहे. ते म्हणतात की जे क्रिमिलेअर आहेत, मार्क्सच्या कन्सेप्ट मधले जर 2 क्लासेस किंवा 2 वर्ग घेतलेत, तुम्हाला माहिती, एक आहे हॅव्ज, एक आहे हॅव नॉट्स. ज्यांच्याकडे सगळं काही असतं, ज्यांच्याकडे काहीच नसतं, असा त्याचा अर्थ होतो. मराठीतला शब्द मला त्याच्यातला माहित नाही. मार्क्सवादी पर्स्पेक्टिव्हचं असं म्हणणं आहे की एससी आणि एसटी समाजामध्ये सुद्धा हॅव्ज आणि हॅव नॉट्स तयार झालेत. आणि हे जे हॅव्ज आहेत ना, यांनाच फक्त आरक्षणाचा फायदा होतोय कंटिन्युअसली. आणि त्याच्यामुळे समाजामध्ये कुठेतरी क्लास पोलरायझेशन झालं आहे, ध्रुवीकरण झालं आहे ह्याच समाजामध्ये. कारण की हेच लोक त्याच लोकांचा फायदा घेत आहेत. 6वा पॉइंट. आता आंबेडकर. हे मराठीत नाव लिहित नाही, आपल्याला सगळ्यांनाच हे नाव माहित आहे. आंबेडकरांच्या बाबतीमध्ये असं आहे की त्यांनी दोन्ही बाजूला ओपिनियन दिलेलं आहे. ते गवई जे आहेत यांना सपोर्टिंग स्टेटमेंट पण त्यांनी दिलं आहे आणि गवई साहेबांच्या विरोधात पण स्टेटमेंट दिलं आहे त्यांनी. म्हणजे जर त्यांची विचारसरणी घेतली असते तर आंबेडकरांच्या मते इलाइट कॅप्चर झालं आहे आरक्षणामध्ये. आंबेडकरांच्या मते उच्चवर्गीय दलितांकडे इलाइट कॅप्चरचा खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. तेच ग्रुप फायदा घेत आहे. बरोबर. पण ते याच्या विरोधातही बोलत आहेत गवई साहेबांच्या की क्रिमिलेअर असायला पाहिजे का नाही. त्याला ते असं म्हणतायत की कास्ट स्टिग्मा
इज स्टील व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग डिस्पाइट इकॉनॉमिक मोबिलिटी. आर्थिक परिस्थिती सुधून सुद्धा जातीय कलंक हा काही कमी झालेला नाहीये. याचं उदाहरण द्यायची अजिबातही मला काही गरज नाहीये. आपल्याला माहिती आहे आजही पैसे आल्यामुळे तुमची जात चेंज होत नाही. हे याचं सगळ्यात मोठं उदाहरण. हे तुम्ही आरक्षणाच्या विरोधात म्हणजे क्रिमिलेअर इंट्रोड्यूस केलं पाहिजे का, तर हे सांगू शकता की जातीय कलंक हा काही पैशामुळे किंवा आर्थिक प्रगती झाली म्हणून जात नसतो. त्याच्यानंतरचं सगळ्यात मोठं आर्ग्युमेंट जे आहे आणि जे तुमच्या कन्क्लुजन मध्ये यायला पाहिजे, उत्तरात यायला पाहिजे किंवा वे फॉरवर्ड मध्ये यायला पाहिजे, त्याला आपण म्हणतो, ज्याचं सध्याही खूप म्हणणं चाललं, ते आहे सब क्लासिफिकेशन. ओके, की जातीमध्ये त्याचे स्वतःचे वर्ग तयार केले पाहिजे, त्यांना अधिकार दिला पाहिजे. हा फरक तुम्ही आंध्र प्रदेश मधल्या 2 जाती आहेत, एक आहे माडिगा आणि दुसरा आहे माळा. महाराष्ट्रामध्ये सुद्धा 2 समाज आहे, महार आणि मातंग. त्याच्यानंतर असंच केरळामध्ये सुद्धा हा प्रकार आहे, ज्याला आपण दलित ख्रिश्चन्स आणि दुसऱ्या बाजूला आहे पुलया हे लोक. यांच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की आरक्षणाचे असमान वाटप, अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ रिझर्वेशन, असमान वाटप आरक्षणाचे स्पष्ट दिसते. याच्यावरून काय कळतंय का SC ST समाजातल्याच काही जातींना त्याचा फायदा झालाय, काही जातींना त्याचा फायदा झालेला नाहीये. अशा पद्धतीने जर तुम्ही उत्तर लिहिलं की जातीय कलंक ही काय आर्थिक याच्यामुळे जात नाही, परंतु ओव्हरऑल बाकीचे जर आपण 7 पॉईंट घेतलेत, त्याच्यामध्ये तुम्ही आंध्र बेतेची कन्सेप्ट वापरा, टीना डाबींचं उदाहरण देऊ शकता, एम एन श्रीनिवासची कन्सेप्ट वापरा, वेबरची सोशल क्लोजर वापरा, डिफरन्शिएशन विदिन कास्ट असे वापरा, तर तुम्हाला असं जाणवेल की कुठेतरी रिझर्वेशन मध्ये किंवा आरक्षणामध्ये क्रिमी लेअरची गरज आहे की नाही. आहे की नाही त्याचं उत्तर ऑफकोर्स कोर्टाने द्यावं किंवा राजकीय लिडर्सनी द्यावं. आपल्या उत्तरामध्ये मात्र हे पॉइंट्स आले पाहिजेत की गरज आहे का नाही. हे झालं तुमचं, खाली घेतो, हे झालं तुमचं एक्झाम्पल. ही केस स्टडी ही म्हणता येईल, हे प्रॅक्टिकल लेवलला असं ऑब्झर्व झालेलं आहे. बरोबर. हे झाले तुमचे थिंकर्स. यातले 6 थिंकर्स बाजूनी आहेत की हे नाही, एक थिंकरच्या अपोज मध्ये आहे, दॅट इज आंबेडकर साहेब इथं. बाकी बहुतेक असं म्हणतात की क्रिमी लेअर आणलं गेलं पाहिजे. त्याच्यामुळे ओव्हरऑल याचा विचार करा आणि आन्सर्स लिहिताना हे पॉईंट मांडा.